राज्यात होत असलेल्या जनगणनेच्या अनुषंगाने ओबीसी नेते लक्ष्मण हाके महाराष्ट्रात 100 सभा घेणार असून या सभा 2 टप्प्यात असणार आहेत. आणि यानिमित्त राज्यात ओबीसी जोडो अभियान राबवणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी बीडमध्ये सांगितले. राज्यातील सभा पार पडल्यानंतर देशपातळीवर ओबीसींची नॅशनल कॉन्फरन्स होणार आहे. जातनिहाय जनगणना होत असली तरी त्यात जातीचा रकाना नाही, त्यामुळे जातनिहाय जनगणना होण्यासाठी राज्यात ओबीसींना जागृत केलं जाणार आहे. दरम्यान लक्ष्मण हाके यांनी यावेळी पवार कुटुंब आणि मनोज जरांगे पाटील यांना देखील लक्ष्य केले. 2029मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील अशी बारामतीकरांची इच्छा असल्याचं जय पवार यांनी म्हटले. त्यावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री पदासाठी 288 पैकी 150पेक्षा जास्त आमदार लागतात, मात्र पवार साहेबांना आणि दादांना देखील ते जमलं नाही. जय पवार यांना जमत असेल तर त्यांना शुभेच्छा देतो असंही ते यावेळेस म्हणाले. पवार कुटुंब सत्तेशिवाय जगू शकत नाही. रोहित पवार यांनी विरोधात भांडायचं आणि दादाच्या कुटुंबाने सत्तेत मांडीला मांडी लावून पद भोगायची, हा उद्योग पवार कुटुंबाचा असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली. तर मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य करत अशिक्षित माणसाच्या मागण्याला सरकार बळी पडतंय. ओबीसी आरक्षण जरांगे नावाच्या एडपट माणसामुळे देऊन टाकलंय, हा खूप मोठा द्रोह केलाय. याबाबत कोणताही ओबीसी नेता बोलला नाही असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. तर थलपती मुख्यमंत्री झाले आणि इकडे परत जरांगे पाटील यांना स्वप्न पडत आहे. जरांगे पाटील पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचं म्हणत हाकेंनी जरांगे पाटलांना डिवचले. हे एखादं खेळणं असतं, त्या खेळण्याला चावी दिली जावी आणि मग चावीचा तो थ्रेड्स जोपर्यंत आहे तोपर्यंतच ते टुन 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 उड्या मारतं. पण ज्यावेळी ते चावीचं थ्रेड्स संपतात त्यावेळी ते शांत बसतं. त्यामुळे कोणाच्या तरी चावीवर चालणारे जरांगे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत. पण एक दुर्दैव हे आहे की 2 सप्टेंबरचे JR अन्वये ओबीसीच्या अनाथ माती कलवण्याचं महापाप मात्र जरांगेंनी केलंय आणि त्यामध्ये ते यशस्वी झालेत. हे खेदानं दुःखानं नमूद करावंसं वाटतं. चावी कोण फिरवतो? चावी भरपूर लोक आहेत. चावी फिरवणारे आता जसा काळ जाईल तसे वेगवेगळे बदलत आहेत. अगोदर कोणतरी होतं, आता कोणतरी आहेत, अजून पुढं कोणतरी असणार आहेत. त्यामुळे जरांगे हा रंग बदलणारा सरडा बरा, पण जरांगे नको अशी परिस्थिती आहे. कारण जरांगेचे गॉडफादर दिवसेंदिवस बदलत आहेत हे महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे. जरांगेंना सल्ला, ओबीसीच्या अनाथ तुम्ही माती कालवलेली आहे आणि तुम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सत्तेतून फेकून दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं. पण महाराष्ट्रामध्ये अर्धी लोकसंख्या आमची आहे हे पण लक्षात असू द्या आणि तुम्ही मतदान मागायला कोणाकोणाच्या दारात जाणार आहात त्याची आम्ही वाट पाहतोय. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, जालना.